शासनाचा जो निर्णय आहे, रेल्वे बोर्डाचा जो निर्णय आहे, त्या अनुषंगामध्ये वास्तविक पाहता त्यांनी जाहीरनामा वगैरे सगळं काढायला पाहिजे होतं. संबंधितांनी गंगाखेड किंवा परभणीच्या कुठल्याही पेपरला बातमी न देता त्यांनी नांदेडच्या पेपरच्या बातम्या दिलेल्या आहेत, म्हणजे गाववाला वगैरे असायला. म्हणजे चोरून काम कसं चालू आहे, शेतकऱ्याच्या बोकांडूर बसण्याचं काम कसं करायचं, शेतकऱ्याची जमीन, घरं, प्लॉटिंग हे एका बऱ्याचशा लोकांच्या ताब्यात कसं द्यायचं, अशा प्रकारचा आता चंग चालू आहे. हे जे चालले हे कमर्शियल आहे. रेल्वे जी चालली ती कमर्शियल आहे आणि आमची शेतकरी शेती सुद्धा आमची कमर्शियल आहे. मग असं असताना कमर्शियल प्रमाणे आम्हाला पैसे द्यायला पाहिजे, तसं न देता हे तुटपुंज देऊनशिनी जे पेमेंट देऊन बळजबरीनं जमीन हडप करण्याचा किंवा ताब्यात घेण्याचा काम करत आहे, त्याला आमचा सक्त विरोध आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. आम्ही हैदराबादला जाऊन संबंधित अधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे. या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्यांनी आमची एकजूट असल्यामुळं आम्ही तिथं पाऊल ठेवू देणार नाही. पैसा वाटप झालाय, जवळच्या नातेवाईकाला पैसे भरपूर दिले, डेप्टी कलेक्टरचं काम आहे.